हॉलिवूडमधील सिनेमातील दृश्यांना लाजवेल अशी रॉबरी भारतात प्रत्यक्षात घडली आहे. तब्बल 400 कोटी रुपये घेऊन जात असलेल्या कंटेनरची भर रस्त्यात लूट करण्यात आली आहे. 2000च्या जुन्या नोटांनी भरलेला कंटेनर 16 ऑक्टोबरला लुटण्यात आला. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतर लुटीची संपूर्ण घटना समोर आली आहे. ऑक्टोबरमध्ये गोव्यातून कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या कंटेनरमध्ये चलनातून बाद झालेल्या नोटांच्या बदल्यात चलनात असणाऱ्या नोटा बदलण्यासाठी हा कंटेनर जात होता. मात्र कर्नाटकातील चोरला घाटामध्ये कंटेनर लुटण्यात आल्याचा आरोप नाशिकच्या संदीप पाटीलवर करण्यात आला होता. तर ठाण्यातील बिल्डर किशोर सावला यांच्या सांगण्यावरून अपहरण करण्यात आल्याचा आरोप संदीप पाटील यांनी केला. 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले. त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या. ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते. नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. संदीप पाटील यांच्या तक्रारीनुसार घोटी पोलिसात 9 जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये जयेश कदम आणि जनार्दन धायगुडे 2 रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 400 कोटी रुपयांच्या कंटेनरची चोरी झाली आहे का या संदर्भात नाशिक पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला. मात्र तशा प्रकारचा कोणताही गुन्हा नोंद नसल्याचं कर्नाटक पोलिसांनी स्पष्ट केलं. तर मुख्य आरोपी किशोर सावलाच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जुन्या नोटा ज्यांची किंमत 400 करोड आहे आणि त्या बदल्यात नवीन नोटा देऊ याच्या खाली त्यांनी पैसे हे केलेले आहेत, म्हणजे कंटेनरची मूव्हमेंट झाली आहे असं फिर्यादी सांगितलं. कंटेनरमधून पैशांची चोरी झाली की बनाव रचण्यात आलाय? कंटेनरमध्ये जे पैसे होते ते कुणाचे होते? 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही शिल्लक कशा? या प्रश्नांभोवती सर्व तपास केंद्रित झालाय. आता या सस्पेन्स थ्रिलरचा क्लायमॅक्स काय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोड, न्यूज 18 मराठी, नाशिक.